कोल्हापुरातील एलपीजी गॅसची सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर आहे। तर शहरातील एलपीजी गॅसचे दोन्ही प्रमुख पंप बंद आहेत आणि त्यामुळे ही सेवा पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावर आता आलेली आहे। कोल्हापूरकरांच्या चिंतेत आता वाढ होते। कोल्हापुरातील एलपीजी गॅसची सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर। शहरातील जे प्रमुख 2 पंप आहेत ते बंद असल्यामुळे नागरिकांची चिंता आता वाढलेली आहे। कोल्हापुरातून ही बातमी समोर आलेली आहे। एलपीजी गॅसची सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये लोकांच्या तासनतास एलपीजीसाठी रांगा लागलेल्या आपण पाहिलेल्या आहेत। त्यानंतर काही कडक नियमही करण्यात आले आणि आता ही सेवा पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावर। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। भूषण, कोल्हापुरात नेमकं काय सुरू आहे? एलपीजी सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर काय अपडेट? नक्कीच गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे परिणाम म्हणून आता कोल्हापुरातील एलपीजी सेवा पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावर आहे। कारण कोल्हापुरातील जे प्रमुख 2 एलपीजीचे पंप आहेत ते आता बंद अवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। काल लेशा हॉटेल परिसरामधील पंप आहे तो बंद झालेला होता। त्यानंतर आता कळंबा तपोवन मैदान परिसरामधील जो एक मोठा पंप आहे तो देखील आज आता बंद अवस्थेमध्ये बघायला मिळतोय। पुढचे 3 ते 4 दिवस हा पंप सुरू होणार नाही अशा पद्धतीची माहिती इथल्या व्यवस्थापनाकडून दिली जाते आणि त्यामुळे याचा मोठा फटका आता पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये कोल्हापुरातील रिक्षा चालकांना बसणार आहे असं म्हणावं लागेल। कारण या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा कोल्हापूर शहरामध्ये जवळपास 4,500 रिक्षा या सगळ्या एलपीजी गॅसवर चालतात आणि त्यामुळे रिक्षा चालकांना याचा मोठा आर्थिक फटका तो बसणारच आहे। मात्र प्रवाशांचे देखील हाल आहेत त्या पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये कोल्हापूरमध्ये होऊ शकतात आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीने एलपीजीच्या गॅसच्या किमतीमध्ये वाढ होत होती त्याबद्दल रिक्षा चालकांची नाराजी होतीच। त्यातच आता हा सगळा पुरवठा देखील अपुऱ्या पद्धतीने होत असल्यामुळे गॅस संपल्याचे बोर्ड जे आहेत ते या सगळ्या एलपीजीच्या पंपावर लागल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आता कोल्हापुरातील हे दोन्ही प्रमुख पंप बंद झाल्यामुळे आता चिंता वाढते। धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।